नमस्कार महाराष्ट्र. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आज आपण घेऊन आलेलो आहोत. लाभार्थ्यांना लगेचच म्हणजे आज रात्रीपासून जे आहे तर ते फेब्रुवारी महिन्याचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. आज रात्रीपासून पैसे जे आहे तर ते जमा केले जाणार आहे असा मेसेज जो आहे तर तो महाराष्ट्र शासनाच्या पोर्टलवरती जो आहे तर तो झळकत आहे. तुम्ही त्या मेसेजमध्ये बघितलेलं असेल की आजपासून उद्यापर्यंत म्हणजे एक दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा करायचे अशा पद्धतीचा मेसेज जो आहे तर तो जे आहे तर ते येत आहे. परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती जी आहे तर ती आपल्याला जाणून घेणे गरजेचे आहे, कारण याआधी देखील बऱ्याचदा असे मेसेजेस आलेले आहे. त्यामुळे अधिकृत काय माहिती आहे, खरंच तुम्हाला पैसे येणार आहे का की हा मेसेज चुकून आला आहे, याबद्दल जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे. कारण याआधी जे आहे तर ते 2-3दा असं झालेलं आहे की जेव्हा मेसेज आला परंतु अनुदान आले नाही, असं याआधी देखील झालेलं आहे. त्यामुळे आज आपण याच विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, नुकतेच जे आहे तर ते जानेवारी महिन्याचे अनुदान आपल्या खात्यावरती जमा करण्यात आलेले आहे. आपण जसं सांगितलेलं होतं त्याचप्रमाणे जे आहे तर ते आपल्या खात्यावरती नुकतेच पैसे जमा करण्यात आलेले आहे. 4 ते 5 किंवा 6 दिवसांचा कालावधी जे झाला नसेल की आपल्याला पैसे मिळालेले आहे. त्यामुळे एकाच वेळी 2 महिन्याचे पैसे जे आहे तर ते मिळणे थोडे कठीण आहे. म्हणजे आत्ताच पैसे मिळाले आणि पुढील महिन्याचे देखील आत्ताच मिळेल हे थोडेसे कुठेतरी कठीण आहे. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला पैसे येईल की हा मेसेज पुढे ढकलला जाईल याबद्दल बऱ्याच शंका ज्या आहेत तर त्या उपस्थित केल्या जात आहे आणि ते खरं देखील आहे. पुन्हा एक दुसरी पार्श्वभूमी देखील समजून घेणं गरजेचं आहे. याआधी म्हणजे 2025च्या जानेवारीमध्ये आपल्याला 2 महिन्याचे अनुदान जे आहे तर ते एकत्र मिळालेले होते. म्हणजे दोन्ही महिन्याचे पैसे एकत्रच जे आहे तर ते महाराष्ट्र सरकारने दिलेले होते. तर यावेळेस उर्वरित म्हणजे थकीत अनुदान देणार आहे का आणि त्यामुळेच हा मेसेज आलेला आहे का, हा देखील एक मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो आहे. आणि आम्हाला म्हणजे असं नाही की आम्ही कुठले खूप मोठे व्यक्ती आहोत, परंतु आम्हाला आमच्या अधिकृत लोकांकडून किंवा आमच्या सूत्रांकडून याची कुठलीही कल्पना जी आहे तर ती देण्यात आलेली नाही. म्हणजे अशा पद्धतीच्या काही हालचाली चालू आहेत किंवा अशा पद्धतीचं काही काम चालू आहे तालुका स्तरावर, याच्याबद्दलची जी माहिती आहे तर ती आम्हाला अशी कोणत्याही व्यक्तीने दिलेली नव्हती की सर असं असं चालू आहे किंवा हे होऊ शकतं. त्यामुळे हा अचानक आलेला मेसेज जो आहे तर तो संभ्रम लोकांच्या मनामध्ये निर्माण करणारा आहे. कारण याची कल्पना आम्हाला नव्हती, आमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करणारा मेसेज आहे. आता हा मेसेज आल्यानंतर जे आहे तर ते आपली जी टीम आहे त्यांना कामाला लावलेलं आहे आणि ते माहिती सर्च करून उद्यापर्यंत आपल्यापर्यंत माहिती पोहोचवेल व ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवणार आहोत. आजचा संदर्भ एवढाच आहे की अचानक जो आहे तर तो पोर्टलवर मेसेज आलेला आहे आणि अशा पद्धतीचा मेसेज येऊन आपल्याला खरंच पैसे येणार आहेत का, हा प्रश्न आता इथे उपस्थित होतो आहे. जरी थंबनेलमध्ये आज सायंकाळपासून पैसे मिळणार असे काहीतरी दिसत असले तरी खरंच आज येणार आहे का, त्यामागचा जो मोठा क्वेश्चन मार्क आहे त्याला देखील आपण जाणून घेणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे आजच्यापुरतं एवढंच आपल्याला सांगायचं आहे. हा व्हिडिओ इथेच समाप्त करूया. तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरे जे आहे तर ते पुढील व्हिडिओमध्ये आपण देण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.